विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बीड जिल्हा दौऱ्यावर आलेल्या मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या गाडीवर शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख गणेश वरेकर यांनी सुपाऱ्या फेकून निषेध व्यक्त केला। कुणाची सुपारी घेऊन आले याचं उत्तर द्या असं म्हणत सुपारी बहादर चले जावच्या घोषणा देण्यात आल्या। यावेळी मनसैनिक आणि उबाठा सैनिकांमध्ये राडा झाला। मनसैनिकांनी ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख आणि कार्यकर्त्यांना मारहाण करण्याचा प्रयत्न केला। यावेळी पोलिसांनी मध्यस्थी करत मोठा वाद थांबवला। दरम्यान राज ठाकरे यांच्या गाडीवर सुपारी फेकल्याने मनसैनिक देखील आक्रमक झाले होते। पर काय मागणी काय करतात? राज ठाकरे सुपारी खोर चले जाओ। कोणतं आंदोलन केलं? नेमकं आंदोलन काय केलं? सुपारी घेऊन आले। आता विधानसभेला कुणाची सुपारी घेऊन आले हे यांनी आम्हाला एकदा क्लिअर सांगून द्यावं महाराष्ट्राला। यांच्या जिल्ह्यामध्ये काही सुद्धा नाहीये। यांनी एकदा सुपारी खोर यांनी सांगा कुणाची सुपारी घेऊन इथं आले तर। एवढं आमचं जरंगे पाटलाचं आंदोलन चालू आहे। आमच्या आरक्षणाला सुद्धा हे विरोध करायला लागलेले आहेत। त्याच्यामुळे यांनी आता इथून चलून वापस जायला पाहिजे। विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बीड जिल्हा दौऱ्यावर आलेल्या राज ठाकरे यांच्या गाडीवरती शिवसेना ठाकरे गटाकडून सुपारी फेक करण्यात आलेली आहे। ज्या ठिकाणी सुपारी फेक करण्यात आली मी तुम्हाला हा व्हिडिओ दाखवतोय। या ठिकाणी या सुपारी पडलेलं आपल्याला चित्र पाहायला मिळतं। विशेष म्हणजे त्यांनी बॅनरबाजी देखील केली होती। सुपारीबाज चले जाओ अशा पद्धतीच्या घोषणा देखील केल्या होत्या आणि त्यानंतर राज ठाकरे यांच्या गाडीला अडवण्याचा देखील प्रयत्न केला। विशेष म्हणजे या ठिकाणी शिवसेना ठाकरे गटाचे जे जिल्हा प्रमुख गणेश वरेकर आहेत यांनी मराठा आरक्षणासंदर्भात देखील घोषणाबाजी केली होती। मराठा आरक्षणासंदर्भात राज ठाकरे यांनी केलेले वक्तव्य आणि त्या वक्तव्याच्या निषेधार्थ या अगोदर धाराशिव आणि नांदेडमध्ये देखील मराठा समाजाकडून त्यांना निषेध व्यक्त करण्यात आला होता। हॉटेलमध्ये राडा करण्याचा प्रयत्न केला होता। मात्र बीडमध्ये मात्र चक्क ठाकरे गटाकडूनच त्यांच्या गाडीवरती सुपारी फेकण्याचं आंदोलन केलं गेलं। विशेष म्हणजे ज्या ठिकाणी ते थांबले गेले तुम्ही हॉटेल दाखवतो हे जे अन्विता हॉटेल या ठिकाणी अन्विता हॉटेलमध्ये आता त्यांची जी बैठक आहे ती बैठक सुरू आहे। विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने आढावा देखील घेतला जातोय आणि मनसे कार्यकर्त्याकडून त्यांचं मोठं जंगी स्वागत देखील करण्यात आलं होतं। मात्र त्या स्वागत करण्याच्या अगोदरच शिवसैनिकांनी राडा केल्या कारणानं काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं। तर मनसे सैनिक आणि शिवसैनिक हे एकमेकाला भिडले देखील होते। मात्र पोलीस प्रशासनानं मध्यस्थी केल्यामुळे मोठा जो अनर्थ आहे तो टळला। त्यानंतर खबरदारीची उपाययोजना म्हणून पोलीस प्रशासनातले वरिष्ठ अधिकारी देखील या हॉटेलच्या समोर दाखल झालेत। आपण पाहतो समोर या ठिकाणी पोलीस प्रशासनानं बंदोबस्त देखील वाढवलेला आहे। या अगोदर 2 ठिकाणी त्यांच्या संदर्भात निषेधाच्या घोषणा झाल्या होत्या। त्यानंतर देखील बीडचं पोलीस प्रशासन अलर्टवरती का नव्हतं असा देखील प्रश्न उपस्थित केला जातोय। मात्र दुसरीकडे जर आपण पाहिलं तर मनसे सैनिक आणि शिवसैनिक एकमेकांच्या समोर आल्याचं देखील चित्र पाहायला मिळालं। यामध्ये लाठीकाठी देखील काही काळ झाली। मात्र पोलीस प्रशासनानं मध्यस्थी केल्याच्या कारणानं मोठा जो अनर्थ आहे तो देखील टळला। मात्र एकंदरीत जर आपण पाहिलं तर बीडमध्ये राज ठाकरे आल्यानंतर या ठिकाणी बैठक घेणार आहेत। विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने आढावा घेणार आहेत। पण तो आढावा घेण्याच्या अगोदर बैठक घेण्याच्या अगोदरच हा मोठा राडा झाल्याच्या कारणानं आता चर्चा केली जाते। विशेष म्हणजे सुपारीबाज आणि सुपारी कुणाची घेऊन आले याबद्दल उत्तर द्या असा देखील जे शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख गणेश वरेकर आहेत त्यांनी विचारलेलं आहे। मात्र या प्रकरणात आता पोलीस प्रशासन काय ॲक्शन घेते हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे। आणि एकूणच या प्रकरणामुळे मात्र बीडमध्ये आपण पाहतोय काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं तर चित्र पाहायला मिळत होतं। मात्र पोलीस प्रशासनाने मध्यस्थी केल्यानंतर आता हा जो काही वाद आहे तो निवळला आहे आणि राज ठाकरे यांचं जी बैठक आहे ती बैठक अन्विता हॉटेलमध्ये सुरू आहे। या बैठकीनंतर राज ठाकरे माध्यमांशी बोलणार का हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। कॅमेरा प्रकाश जाधव सोबत सुरेश जाधव, न्यूज 18 लोकमत, बीड।